5 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या हजारो शाळा बंद राहणार होत्या. कारण होतं मुख्याध्यापक महामंडळानं पुकारलेल्या आंदोलनाचं. मात्र शिक्षण विभागाने कठोर पवित्रा घेतलाय. शाळांना 1 दिवसाची सुट्टी दिली तर शिक्षकांचा पगार कापला जाणार. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळानं जुन्या मागण्यांसाठी 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे 1 दिवस पूर्ण बंद असं हे नियोजन होतं. या आंदोलनात सरकारी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र शिक्षण संचालनालयानं याची गंभीर दखल घेतली आहे. शाळा बंद राहिल्यास मुख्याध्यापक ते शिक्षकेतर कर्मचारी सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई होईल आणि 1 दिवसाचं वेतनही कापलं जाईल असा इशाराच दिलाय. शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट केलंय. तशा सूचनाही सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहेत. यात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य की शिक्षकांचा हक्क. आता शिक्षक संघटना माघार घेणार की आंदोलन करणार हे शुक्रवारी सकाळीच कळेल.